परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश वरपुडकर हे मंगळवारी भाजप प्रवेश करणार आहेत। सर, इतके वर्ष पुरोगामी विचारांच्या पक्षांसोबत राहिलात, आता हिंदुत्ववादी पक्षांकडे चाललायत, काय कारण नेमकं? काय नाही, सर्वसामान्य कार्यकर्त्याचं आणि सर्व मतदारसंघातल्या कार्यकर्त्याचं आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याची मनस्थिती अशी आहे की जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला प्रवेश करणं आवश्यक आहे, सत्तेमध्ये जाणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्याची भावना लक्षात ठेवून हा निर्णय घेतलेला आहे। तर काँग्रेसमध्ये म्हणजे काय नेमकं काँग्रेसवर नाराजगी आहे का फक्त कार्यकर्त्यांच्या मनावर म्हणजे विचार करूनच घेतलं? नाराजी वगैरे अशी काही नाही काँग्रेसची सुद्धा, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याची मेंटॅलिटी फार असं झालेली आहे की आता काय करायचं आणि 5 वर्षामध्ये आपल्याला काही ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून आपला विचार व्हायला पाहिजे। बाकीचे सगळेच जे आमदार निवडून आले ते विचार करतात तुम्हाला हे देतो ते देतो या असं आम्ही दाखवतो, तर आपणच गेलेलं चांगलं असं सगळं सर्वसामान्य कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे। असं काही कमिटमेंट झाले का भाजपकडून की येणाऱ्या काळामध्ये काही आपल्याला पक्षपद असेल किंवा मग इतर काही गोष्टी देण्याच्या? नाही, काही कमिटमेंट काही झालेलं नाही। किती पदाधिकारी असतील, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे नगरसेवक, मोठी ताकद तुमच्या पाठीशी होती? बरेचसे सदस्य येण्याच्या दृष्टिकोनातून चालू आहे विचार आणि काही कार्यकर्ते कॉन्टॅक्ट करायचं चालू आहे, बऱ्याचशा कार्यकर्त्याला केलेले, पण मोठ्या प्रमाणामध्ये सरपंच, चेअरमन, प्रमुख कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका सदस्य येणार आहेत। कसं नियोजन असणार इथून जाण्याचं? किती गाड्या केल्यात काय? गाड्याच काही लोक काही ट्रेनने येणार आहेत, काही गाड्याने येणार आहेत, आपल्या आपल्या गाड्या सुद्धा काही घेऊन येणार आहेत। नियोजन चालू आहे। अवघड जाईल पुढे, कारण इतके वर्ष सत्तेत होते आणि इतके वर्ष पुरोगामी या विचारांच्या पक्षामध्ये जाऊन आता हिंदुत्ववादी जे काही राज्यात चालू आहे बघितलेलं काय होतं की आता मतदारसंघामध्ये आता ज्यावेळेस आम्ही उभं राहतो त्यावेळेस एक ठरलेला जो आमचा मतदार आहे तो मी आता 2 वेळेस अपक्ष होतो। मी जिकडे जाईल तिकडे त्या सगळ्या बऱ्याचशा लोकांनी मदत केलेली आहे, त्यामुळं कोणत्या पक्षात कुठे गेले तरी फार असा आम्हाला मदतच होईल, म्हणजे उलट वाढ होईल, आहे त्या कार्यकर्त्यापेक्षा आमची वाढ होईल अशा प्रकारचे चिन्ह आहे। पण आता तिथं महायुतीमध्ये राजेश विटेकर आता सध्या आमदार आहेत, मग आता तुम्ही भाजपमध्ये जातात, पुढे मग मतदारसंघाचा प्रश्न येईल। पुढचा विचार आम्ही एवढा केलेला नाही, फक्त संघटनेमध्ये काम करायचं आणि पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातून आणि कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जिल्हा परिषद असतील, महापालिका, नगरपालिका, मग आता भाजपच्या नेतृत्वाखाली हे सगळं पक्षाच्या दृष्टिकोनातून करतो। तर हे होते सुरेश वरपुडकर, ज्यांनी सांगितले कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतो। काँग्रेसवर नाराजगी नाही, मात्र कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन हा पक्ष प्रवेश होणार आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।